श्री स्वामी समर्थ. रविवार दिनांक 25 जानेवारी रोजी म्हणजेच उद्या रथसप्तमी आहे. प्रामुख्याने हा दिवस सूर्यदेवांच्या सेवेसाठी ओळखला जातो. हा दिवस प्रामुख्याने सूर्यदेवांचा आहे. त्यामुळे आपण सूर्यदेवांची उपासना केल्याने आपल्याला उत्तम आरोग्य प्राप्त होते. कारण अर्थातच सूर्यदेव हे आपले आरोग्याचे कारकग्रह आहेत. तसेच आपल्याला उत्तम आरोग्य देतात. समाजामध्ये मान, सन्मान, पद, प्रतिष्ठा आपल्याला प्राप्त करून देतात. त्यामुळे आपण उद्या पुढीलप्रमाणे उपाय केलात तर नक्कीच आपले आरोग्य उत्तम प्रकारे राहते आणि निरोगी जीवन जगण्यास मदत होते. आपण उद्या सकाळी लवकर सूर्योदयापूर्वीच उठून स्नान करावे. तसेच अगदी सूर्योदयाच्या वेळीच म्हणजे जेव्हा सूर्यदेव आपल्याला दिसतात किंवा उगवतात त्याच वेळेला आपण त्यांना अर्घ्य द्यायचा आहे. अर्घ्य कसा द्यायचा आहे तर पूर्व दिशेला तोंड करून बसायचं आहे. जर आपल्याला सूर्यदेव दिसत असतील समोर तर उत्तम, नसतील दिसत तरी हरकत नाही. पूर्व दिशेला तोंड करून बसावं. एका तांब्यामध्ये पाणी घ्यावं. त्यानंतर खाली एखादं तामण किंवा प्लेट घ्यावी. 2 हाताची ओंझळ करून त्याच्यामध्ये पाणी घ्यावं आणि ओम सूर्याय नमः असं म्हणून ते पाणी खाली प्लेटमध्ये किंवा तांबणामध्ये सोडावं. असे अर्घ्य आपल्याला 4 वेळा द्यायचे आहेत. अर्घ्य देऊन झाल्यानंतर आपण ओम सूर्याय नमः या मंत्राचा साधारण 108 वेळा जप करायचा आहे. उगवत्या सूर्याकडे कटाक्षाने बघून ओम आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यनोपजायते हा मंत्र म्हणणं जर शक्य असेल तर म्हणावा, किंवा आपण फक्त ओम सूर्याय नमः या मंत्राचा सूर्यदेवाकडे बघून जप करावा आणि सूर्यदेवांची उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी प्रार्थना करावी. तसेच रथसप्तमीच्या दिवशी आपण गव्हाचे दान केल्याने किंवा गुळाचे दान केल्याने सूर्यदेव आपल्यावर भरपूर कृपादृष्टी दाखवतात. कारण सूर्यदेवांचे दान कोणते आहे तर गहू आणि गूळ. त्यामुळे उद्या एखाद्या गरजू गरीब व्यक्तीला थोडेसे गहू, गूळ आणि लाल रंगाचे वस्त्र अवश्य दान द्यावेत. याने सूर्यदेव आपल्यावर भरपूर कृपादृष्टी दाखवतात आणि आपल्याला नक्कीच उत्तम आरोग्य प्राप्त होते. श्री स्वामी समर्थ.